संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ऑपरेशन 3 ची चर्चा होते आहे आणि अशातच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघामधील सिद्धार्थ खरात साहेब जे आमदार आहेत त्यांची एक पोस्ट व्हायरल होते आहे. हमें याद रखना. आज त्या संदर्भात आपल्यासाठी सोबत ते बोलण्यासाठी आहे. साहेब काय सांगाल, ती पोस्ट काय होती आणि त्या पोस्टचा अर्थ काय घ्यायचा? जय महाराष्ट्र. दिनांक 22 जूनला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व आमदार उपस्थित होते. माझ्याबरोबर आमदार कैलास पाटील धाराशिव आणि आमदार नितीन बापू देशमुख हे बाळापूर अकोल्याचे आमदार होते. आता हे दोन्ही आमदार अतिशय निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक आहेत आणि मागच्या ऑपरेशनच्या वेळेस त्यांनी ते ऑपरेशन सोडून परत आलेले आहेत ते गुवाहाटीच्या मार्गावरून. त्यामुळे मला स्वतःला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि ते तिघेही आम्ही एकत्र दिसल्यामुळे मी तो फोटो जो काढला, जो काही फोटोमध्ये आम्ही दिसलो तो तेवढा काढला आणि त्याचे कॅप्शन टाकले माझ्या फेसबुकवरती की हमें याद रखना, हमें याद करना, कोई सितम आए चेहरे याद रखना. आता कोई सितम आए याच्यातला जो विषय असतो, कोई संकट, कोणी जुलूम किंवा संकट किंवा वादळ किंवा अडचण आल्यास आमचे चेहरे लक्षात ठेवा, हा त्यातला अर्थ आहे. म्हणजे कॉन्फिडन्स भरलेला तो शायरी आहे ती टाकली आणि त्याचं स्वागत पण त्या माझ्या फेसबुक मीडियावरती झालेलं आहे. परंतु काही पत्रकारांना ती बातमी सापडली, ते वरचं ते हमें याद रखना, हमें याद रखना वगैरे घेऊन ती चालवली. ते अतिशय खरं म्हणजे उथळ पत्रकारितेचे ते लक्षण आहे. त्यांनी खालची जर कोई सितम आहे तो चेहरे याद रखना, हे जे नेमकं जे महत्वाचा मुद्दा आहे विसरले आणि दुसरीच बातमी त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे या बातमीत काही अर्थ नाही, चर्चेला काही आधार नाही. साहेब, हे जरी खरं असलं तरी सध्या जे महाविकास आघाडीने मध्यंतरी अधिवेशन काळात एक बैठक बोलवली होती, त्यामध्ये 23 आमदार जे आहेत ते गैरहजर होते. त्यामध्ये आपण हजर होता की गैरहजर होता? मी प्रत्येक बैठकीला हजर असतो आणि पुढे बसलेला असतो. त्यामुळं या चर्चेला काहीच अर्थ नाहीये आणि साहेबांच्या कुठलाही आदेश असेल तर मी तंतोतंत पालन करतो. मी कायम हजर असतो. एकनाथ शिंदे यांना 4 आमदार भेटल्याची अशी माहिती मिळते आहे आणि आमच्यासोबत 10 आमदार आहे असंही सांगितले जाते. म्हणजे याला ऑपरेशन 3 म्हणायचं का? मला माहिती नाही त्यांना कोण भेटले. हे बघा, ते एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे विशेषतः नगरविकास खातं आहे. आमची सुद्धा कामं त्यांच्याकडे पडतात. त्यामुळे आम्हाला कामासाठी तेच नाही, सगळ्या मंत्री महोदयांना भेटावं लागतं. आम्ही पत्र देतो, निवेदन देतो. आता भेटले म्हणजे लगेच तिकडे गेले असतील, काय कोण भेटले मला माहिती नाही. म्हणून आमचे जे 20 आमदार आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आमचे जे 20 आहेत, 20 पैकी एकही, नॉट ए सिंगल, माझ्या सकट सांगतो, एकही आमदार कुठेही जाणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच आहोत. आमच्या निष्ठा उद्धव साहेबांसमवेत आहेत. सध्या ऑपरेशन जे टायगर झालं त्यामध्ये आमदार 6 खासदार शिंदे गटामध्ये केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं पत्रकाराशी बोलताना खासदार प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ऑपरेशन टायगर होणारच. अशातच तुमची त्यांच्यासोबत तब्बल 4 तास चर्चा आहे. नेमकं काय प्रकरण आहे? हे बघा, मी वारंवार सांगतो आहे की माननीय प्रतापरावजी जाधव साहेब हे इथले मुळातले 3 वेळेसचे आमदार राहिलेत आणि 4 वेळेस खासदार झालेत होते. त्यानंतर आणि आता महायुतीतले ते केंद्रातले मंत्री आहेत आणि ते मेहकरला माझ्या बाजूलाच राहतात. त्यामुळे मेहकरला कुठल्याही आमचे सार्वजनिक कामामध्ये, सार्वजनिक कार्यक्रम असतो, लग्न समारंभ असतो, धार्मिक कार्यक्रम असतात, कुठल्या गॅदरिंग असतात, तिथे त्यांनाही बोलवतात, मलाही बोलवतात. अशा वेळी आम्ही तिथे जातो, भेटतो. आता भेटल्यानंतर एक जो काही सुसंवाद असतो तो एक चांगला सुसंवाद होणं अपेक्षित असतं, म्हणून आम्ही भेटतो, चांगली चर्चा करतो. त्यांना माझ्याबद्दल, मी शासनात होतो तेव्हापासून त्यांचा माझा चांगला परिचय आहे. परंतु त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत, त्यांची दिशा वेगळी आहे, त्यांचे नेते वेगळे आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझी दिशा वेगळी आहे, माझं नेतृत्व वेगळं आहे, माझ्या निष्ठा वेगळ्या आहेत. मला उद्धव साहेबांच्या पक्षाने निवडून दिलेलं आहे, तिकीट दिलेलं आहे, त्यांना शिंदे साहेबांच्या पक्षाचं तिकीट आहे. अशा वेळेस फक्त आम्ही भेटतो, सुसंवाद असतो. एक राजकीय संस्कृती, चांगल्या प्रकारचं वागणं बोलणं अपेक्षित असतं, ते आम्ही करतो. या पलीकडे कोणता अर्थ नाही. उद्धव साहेबांसोबत जे आमदार खासदार आहेत ते निष्ठेने राहतात आणि म्हणतात, आई शपथ साई शपथ घालतात, आम्ही तुमच्या सोबत राहू. पण असं होऊनही ते शिंदे गटामध्ये हे जे जातात. काही तुमची निष्ठा. सहा जे खासदार गेले त्यातला एक होता आईची आणि साईबाबाची शपथ घातलेला, जो आमचा यवतमाळचा खासदार होता, जो पूर्वी सुद्धा त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदललेले आहेत आणि शेवटी तो गेलाच आहे.
त्याच्या निष्ठा किती ठिसूळ आहेत यावरती आमचा खल झालेला आहे. अशा खरं तर त्यांना तिकीटच द्यायला नको होतं. ठीक आहे, उद्धव साहेबांनी काल जनतेची माफी मागितलेली आहे. अशी जी लोक जी करतायत, बोलतात एक, वागतात एक, विशेषतः आईची शपथ घेतात, देवाची शपथ घेतात आणि शेवटी जे नाही करायचं ते करतात. ही संस्कृती अलीकडं म्हणजे दुर्दैव आहे, या दुर्दैव आहे आणि निषेधार्ह आहे. याच्या पलीकडे मी काय बोलू शकत नाही. साहेब, आपण निष्ठा ठेवणार आहात का आणि मतदारसंघातील जे आपले मतदार आहेत त्यांना काय आश्वासित करणार आहात? हे बघा, मला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी तिकीट दिलेलं आहे त्यांच्या पक्षाचं. आणि जेव्हा साहेबांनी तिकीट दिलं तेव्हा त्यांनी तिकीट दिलं म्हणून माझ्या मेहकरच्या लोणारच्या मतदारसंघातील लोकांनी माझं म्हणजे मला पुरेसा वेळ नसताना सुद्धा मला काही गावं सुद्धा माहिती नव्हती, नावं सुद्धा माहिती नव्हती, आडनावं सुद्धा माहिती नव्हती. एवढं सगळं माहीत नसताना लोकांनी उद्धव साहेबावरती विश्वास ठेवला. यांच्या गद्दारीच्या विरोधात मध्ये जाऊन माझ्यासारख्या माणसाला इथल्या लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यांच्या प्रती मी आयुष्यात प्रतारणा करणार नाही. माझ्या दृष्टीनं सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर मेहकरच्या मतदारसंघातली जनता आहे. त्यांचा विश्वासघात माझ्याच्यानं कदापि होणार नाही, मी करणार नाही. मी शेवटपर्यंत उद्धव साहेबांच्या पक्षात राहील. माझ्या निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीच राहतील. तेच माझे नेते, मी त्यांच्याबरोबरच आहे. मी शेवटपर्यंत शिवसेनेत राहील आणि निष्ठेने उद्धव ठाकरे साहेबांसोबतच राहील, अशा प्रकारचं या ठिकाणी आमदार सिद्धार्थ यांनी सांगितलेलं आहे. आणि जी काही चर्चा होती त्या चर्चेला कुठेतरी त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे. LS मराठीसाठी गणेश सोडतकर, बुलढाणा.